नमो बुद्धाय. धम्मपद. आज आपण पाहणार आहोत 26 ब्राह्मण वर्ग. धम्मपदात एकूण 423 गाथा 26 वर्गात विभागल्या आहेत. त्या गाथेचा आपण अर्थ बघितला. आज आपण शेवटचा वर्ग पाहणार आहोत, ब्राह्मण वर्ग. हे ब्राह्मणा, पराक्रम कर, तृष्णारूपी प्रवाहाला तोडून टाक, काम वासनांचा त्याग कर आणि संस्कार क्षयाचा साक्षात्कार करून अकृतज्ञ हो, म्हणजे निर्वाण पद प्राप्त कर. संस्काराचा क्षय जाणूनच निर्वाणाचा साक्षात्कार होतो. जेव्हा ब्राह्मण दोन्ही धर्मात, समर्थ आणि विपश्यनात पारंगत होतो, तेव्हा त्या ज्ञानी पुरुषाच्या सर्व बंधनांचा अस्त होतो. दोन्ही धर्मात पारंगत असणारा सर्व बंधनांचा अस्त करतो. ज्याचे पार अथवा पलीकडील तीर व अपार ही दोन्ही राहिली नाही, म्हणजे त्याला इहलोक व परलोक दोन्ही नाहीत, जो निर्भय व अनासक्त आहे, अशाला मी ब्राह्मण म्हणतो. पार, अपार आणि पारापार जाणणारा ब्राह्मण होय. जो ध्यानी, शुद्ध, स्थिर, कृतकृत्य, आश्रवरहित व सिद्धार्थ आहे, अशालाच मी ब्राह्मण म्हणतो. ज्याने निर्वाण प्राप्त केले तोच ब्राह्मण होय. सूर्य केवळ दिवसाच प्रकाशतो आणि चंद्र केवळ रात्रीलाच प्रकाशमान करतो. आपली शस्त्रास्त्रे धारण केल्यावर क्षत्रिय तेजस्वी दिसतो. जेव्हा ध्यानस्थ असतो तेव्हाच ब्राह्मण तेजपुंज दिसतो. पण बुद्ध मात्र स्वयं तेजाने दिवस रात्र सतत प्रकाशित राहतो. बुद्ध सर्व काळ तळपत असतात. पापे वाहून टाकतो म्हणून ब्राह्मण व समतेने वागतो म्हणून श्रमण म्हटला जातो. ज्याने आपल्या चित्तातील मळ धुवून टाकला आहे, तो त्यामुळे प्रव्रजित म्हणवतो. पापे धुणारा आणि समतेचे आचरण करणारा ब्राह्मण होय. ब्राह्मणाला मारू नये, ब्राह्मणाने सुद्धा मारणारावर रागवू नये. ब्राह्मणाला जो मारतो त्याचा धिक्कार असो, आणि धिक्कार त्याचाही की जो मारणारावर रागवतो. ब्राह्मणाला मारू नये, ब्राह्मणाने रागवू नये. जेव्हा ब्राह्मण आवडत्या गोष्टीतून मन काढून घेतो, तेव्हा तो काही लहान श्रेय संपादन करीत नाही. जसा तो हिंसेपासून दूर राहील तसा तो आपले दुःख निवारील. जो हिंसेपासून दूर होतो तो दुःखापासून दूर होतो. काया, वाचा आणि मनाने जो निष्पाप आहे आणि जो तिन्ही बाजूनी सुरक्षित अथवा संयमी असा आहे, त्यालाच मी ब्राह्मण म्हणतो. काया, वाचा, मनाने जो संरक्षित आहे तोच ब्राह्मण होय. सम्यक संबुद्धाने उपदेशिलेला धर्म ज्यांच्याकडून जाणून घेतला जातो, अशा पुरुषाला सत्कारपूर्वक नमस्कार करावा, जसा ब्राह्मण अग्निहोत्रास करतो. सम्यक संबुद्धाच्या धम्माला सत्कारपूर्वक नमस्कार करावा. जटा वाढविल्याने, गोत्राने किंवा जातीने मनुष्य ब्राह्मण होत नाही. ज्यात सत्य व धर्म आहे तोच पवित्र, तोच ब्राह्मण. जटा गोत्राने ब्राह्मण होत नाही. हे दुर्बुद्धे, जटा वाढविल्याने किंवा मूर्ख चर्माने काय होणार आहे? तुझे अभ्यंतर मलाने भरलेले आहे आणि तू बाहेरून ते साफसूफ करीत असतोस. मन मळले तर तन धुणे पापमुक्तीचे साधन नाही. जो धुळीने भरलेली फाटकी वस्त्रे नेसलेला आहे, कृश असल्यामुळे ज्याच्या अंगावरच्या शिरा दिसतात व जो एकटाच अरण्यात ध्यान करीत असतो, मी त्याला ब्राह्मण म्हणतो. ध्यान संपन्न तो ब्राह्मण. ब्राह्मण मातेच्या पोटी जन्माला आला म्हणून एखादा ब्राह्मण म्हणत नाही. धनवान माणसाला तर महाराज म्हणून संबोधला जाईल. जो अकिंचन त्यागी आहे त्याला मी ब्राह्मण म्हणतो. जन्माने कोणी ब्राह्मण होत नाही, कर्माने होतो. जो सर्व संयोजने तोडून टाकतो व त्यामुळे दुःखी नसतो, जो निसंग आणि अनासक्त आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. जो निसंग, अनासक्त तोच ब्राह्मण होय. ज्याने दोरी, वादी आणि बेडी ही व त्याच्या बरोबर येणाऱ्या बंधनांसह तोडून टाकली आहे, ज्याने आडसर काढून फेकून दिले व जो बुद्ध झाला, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. जो तृष्णा, क्रोध, अविद्या सर्व आडसरासह फेकून देतो तो ब्राह्मण होय.
जो निंदा, मार आणि बंधन यांनी चित्त विचलित होऊ न देता सहन करतो, जो क्षमाबलाचा सेनापती आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. जो चित्त विचलित होऊ देत नाही, तो ब्राह्मण होय. ज्याला क्रोध नाही, जो व्रतवान, शीलवान, बहुश्रुत आहे, संयमी आहे आणि जो अंतिम शरीरधारी आहे, म्हणजे ज्याला आता पुन्हा जन्म नाही, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. जो अंतिम शरीरधारी तो ब्राह्मण होय. कमळाच्या पानावर पाने आणि आरोच्या टोकावर ज्याप्रमाणे मोहरी चिटकत नाही, त्याप्रमाणे जो कामभोगात आसक्त नसतो, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. जो कामभोगात आसक्त नसतो, तो ब्राह्मण होय. ज्याने इहलोकीच म्हणजे ह्याच जन्मात आपल्या दुःख क्षयाचा साक्षात्कार केला आहे, ज्याने आपले ओझे फेकून दिले आहे आणि जो अनासक्त आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. ज्याची प्रज्ञा गंभीर आहे, जो मेधावी आहे, जो मार्ग आणि अमार्ग जाणतो, ज्याला सर्वोत्तम पद प्राप्त झाले आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. जो मार्ग आणि अमार्ग जाणतो, तो ब्राह्मण होय. घर असणारे गृहस्थ आणि घर नसणारे या दोन्हीमध्ये जो गुरफटलेला नाही, जो अनाश्रित व अल्पेच्छ आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. अल्पेच्छू असणे श्रमण धर्म आहे. प्रहार रहित होऊन जो चराचर प्राणी मात्रांना मारित नाही किंवा मारण्याची प्रेरणा करीत नाही, अशाला मी ब्राह्मण म्हणतो. प्राणी मात्रावर प्रेम करणारा ब्राह्मण होय. विरोधकांमध्ये जो अविरोधी आहे, दंडधाऱ्यामध्ये जो निश्चल आहे, आसक्तात जो अनासक्त आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. जो अविरोधी, निश्चल आणि अनासक्त आहे, तो ब्राह्मण होय. आरीवरून जशी मोहरी खाली पडते, त्याप्रमाणे ज्याचे राग, द्वेष, मान आणि दंभ गळून पडले आहेत, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. जो विकाररहित आहे, तो ब्राह्मण होय. ज्याचे वचन मृदू, सार्थक व सत्य असते, ज्यामुळे इतरांना त्रास होत नाही, अशाला मी ब्राह्मण म्हणतो. जो वाचने मृदू, सार्थक व सत्य आहे, तो ब्राह्मण होय. ह्या लोकी दीर्घ असो किंवा ह्रस्व, मोठी असो किंवा लहान असो, शुभ असो किंवा अशुभ वस्तू कोणी दिल्याशिवाय घेत नाही, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. जो दिल्याशिवाय घेत नाही, तो ब्राह्मण होय. इहलोकी परलोकी ज्याला आशा उरल्या नाहीत, जो तृष्णारहित आणि अनासक्त झाला आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. तृष्णारहित आणि अनासक्ताला ब्राह्मण म्हणतात. ज्याला तृष्णा राहिल्या नाहीत, जो संशयरहित झालेला आहे व ज्याने अमृतपद, निर्वाणपद प्राप्त केले आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. जो अर्हंत, निर्वाणपद प्राप्त आहे, तोच ब्राह्मण होय. ज्याची या लोकी पाप व पुण्य या दोन्हीवरील आसक्ती नष्ट झाली आहे, जो शोकरहित, निर्मळ आणि शुद्ध आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. जो शुद्ध, निर्मळ आणि शोकरहित आहे, तो ब्राह्मण होय. जो चंद्राप्रमाणे निर्मळ, शुद्ध आणि स्वच्छ आहे, त्याचप्रमाणे ज्याची भवतृष्णा नष्ट झाली आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. भवतृष्णा नसलेला ब्राह्मण होय. ज्याने हा दुर्गम संसार चक्रात टाकणाऱ्या मोहरूपी उलट्या मार्गाला सोडून दिले आहे, जो संसार तीर्ण, पारंगत ध्यानी, निशंक आहे व तृष्णेपासून निवृत्त झाल्यामुळे परमसुखी आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. जो संसाराचा मोहरूपी उलटा मार्ग सोडतो, तो ब्राह्मण होय. जो इहलोकातच कामवासनांचा त्याग करून घरदार नसणारा परिवारजक होतो, ज्याचे कामभाव नष्ट झाले आहेत, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. जो इहलोकातच तृष्णेचा त्याग करून अगृही परिवारजक होतो, ज्याची भवतृष्णा नष्ट झाली आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. इहलोकीच तृष्णांचा त्याग करणारा ब्राह्मण होय. मानवी बंधने तोडून जो दिव्य बंधनाच्या पलीकडे गेला, सर्व बंधनातून जो मुक्त झाला, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. जो मानवी बंधनातून मुक्त होतो, तो ब्राह्मण होय. राग व द्वेष सोडून जो शांत व निरुपाधिक झाला, सर्व लोकांवर विजय मिळविणाऱ्या त्या वीराला मी ब्राह्मण म्हणतो. जो सर्व लोकविजयी वीर आहे, तो ब्राह्मण होय.
जो जीवांची उत्पत्ती आणि लय उत्तम प्रकारे जाणतो, जो निसंग आहे, जो सद्गतीला पोहोचलेला आहे, जो बुद्ध म्हणजे संपूर्ण ज्ञानी आहे, अशाला मी ब्राह्मण म्हणतो. प्राण्याच्या जन्ममरणाला सर्व प्रकारे जाणणारा ब्राह्मण होय. ज्याची गती देव, गंधर्व किंवा मनुष्य जाणू शकत नाही, ज्याचे आश्रव क्षीण झालेले आहेत, त्या अरहंताला मी ब्राह्मण म्हणतो. अरहंतांनाच ब्राह्मण म्हणतात. ज्याला मागे, पुढे किंवा मध्ये असे काहीच उरले नाही, जो अकिंचन व अनासक्त झाला आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. जो अपरिग्रही अनासक्त आहे, त्याला ब्राह्मण म्हणतात. जो श्रेष्ठ आहे, जो सर्वोत्तम आहे, जो विजेता आहे, जो अकंप्य आहे, जो शुद्ध आहे, जो बुद्ध आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. अकंप्य क्षीणाश्रवाला ब्राह्मण म्हणतात. जो आपल्या समस्त पूर्वजन्माला जाणतो, ज्याने सुगती आणि दुर्गती पाहिली आहे, ज्याचा पुनर्जन्म संपला आहे, ज्याची प्रज्ञा पूर्ण झाली आहे व जे काही करावयाचे आहे ते सर्व ज्याने केले आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. ज्याची प्रज्ञा पूर्ण झाली तो ब्राह्मण होय. तर हे होते धम्मपदातील 26 वर्ग. तर कशी वाटली ही माहिती? अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.